बहुप्रतीक्षित वाशी स्थित नवी मुंबई बीजेपी मध्यवर्ती कार्यालय के पुनर्निर्माण के काम को आखिर गति देते हुए राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन के खास उपलक्ष्य पर आज नवी मुंबई बीजेपी जिलाध्यक्ष संदीप नाइक के प्रयास से कार्यालय के पुनर्निर्माण काम को गति दी गई, जहां बीजेपी के तमाम पूर्व जिलाध्यक्ष के अलावा भाजपा पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे। गत 2019 में भाजपा के मध्यवर्ती कार्यालय के निर्माण का भूमि पूजन संपन्न हुआ था, मगर दुर्भाग्य से प्रशासकीय तकनीकी कारणों के चलते इसका निर्माण काम खटाई में पड़ा रहा। आखिर बीजेपी के बतौर जिलाध्यक्ष पदभार संभालते ही संदीप नाइक ने इस दिशा में एड़ी चोटी का जोर लगाकर इस अधूरे कार्य को हकीकत में बदलने का काम किया। संदीप नाइक ने धरातल में उतरे इस कार्य पर खुशी जाहिर करते हुए यह विश्वास जताया कि इस कार्यालय के निर्माण के बाद भाजपा के हर कार्यकर्ता के माध्यम से एक बेहतर जनसेवा होगी। स्वर्गीय मारुती भोईर साहेबांच्या पासून मग दिनेशजी पारख असतील, सीवी रेड्डीजी असतील, वर्षाताई भोसले असतील, श्री ढाकणे साहेब असतील, त्याचबरोबर घरत साहेब असतील, या सगळ्यांनीच या संपूर्ण कामाकरता योगदान दिलेलं आणि त्या विविध कालखंडामधले जिल्हाध्यक्षांबरोबर सर्वच पदाधिकारी यांचं देखील योगदान या भवनाच्या कार्याकरता नेहमीच झालेलं आहे आणि त्यामुळे आज सर्वांचीच उपस्थिती आहे। खरं तर आज अत्यंत कमी कालखंडामध्ये ज्या जागेमध्ये भवनाचं भूमिपूजन हे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि महाराष्ट्रामधलं अभ्यासू नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते झालेलं आणि आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्याच वाढदिवसानिमित्त आज जर कामाची सुरुवात होत असेल तर आम्हा सर्व कार्यकर्त्यांना त्याच्याहून जास्त प्रेरणादायी बाब असू शकत नाही। त्यामुळे आजचा दिवस सगळ्यांकरता अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मला विश्वास आहे की लवकरच या भवनाचं काम पूर्ण होईल आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकरता, पदाधिकाऱ्यांकरता, आपल्या संघटनेच्या मजबूतीकरता आणि संघटनेच्या मजबूतीच्या माध्यमातून जनसेवा करण्याकरता हे कार्यालय लवकरच सर्वांकरता उपलब्ध होईल। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।